Hello student, good day to all of you. Today we are going to study types of internal trade. So there are two types of internal trade, that is wholesale trade and retail trade. Internal trade means what? Home trade. And home trade can be divided into two types, wholesale and retail trade. So first we study wholesale trade. So when goods are purchased in large quantities from the manufacturer or producer for the purpose of resale to retailers, it is known as wholesale trade. So whenever persons who purchase the goods from directly from producers or manufacturers are those persons who can convert the goods raw material into फिनिश प्रोडक्ट्स. मग आता जे फिनिश प्रोडक्ट्स आहे त्याची जी बल्क क्वांटिटीमध्ये किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये जे परचेस करतात ज्यांच्याकडून होलसेलर प्रोड्युसर किंवा large quantities from the manufacturer or producer. The person who is engaged in wholesale trade is known as wholesaler. Wholesaler buy goods from manufacturers and sell it to retailers. So, wholesaler is buyer as well as seller. When he become buyer, when he purchase the goods from manufacturer, he become buyer. And when he sell goods to retailer, he become seller. So, wholesaler is the link between producer and retailer, producer or manufacturer and retailer. या दोघांमधली लिंक कोण आहे? Wholesaler. Next definition. According to Philip Kotler, wholesaling includes all activities involved in selling goods or services to those who buy for resale or for business use. So, wholesaling includes all activities. मग कोणत्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे? Who make purchases, who buys goods from manufacturers in large quantities. मग त्याचा पर्पज काय असणार आहे परचेस करण्याचा लार्ज किंवा बल्क क्वांटिटीमध्ये? फॉर रिसेलिंग और रिसेल कोणाला करणार? रिटेलर्सला, जे छोटे छोटे सेलर असणार आहेत मार्केटमध्ये त्यांना सेल करणार आणि किंवा त्याच्या बिझनेस यूजसाठी पण तो करू शकतो. सेकंड वन, अकॉर्डिंग टू एव्हलिन थॉमस, अ ट्रू होलसेलर इज हिमसेल्फ नायदर अ मॅन्युफॅक्चरर नॉर अ रिटेलर बट ॲक्ट्स ॲज अ लिंक सर मॅन्युफॅक्चरर एकच असतो. सो मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलरमधली लिंक कोण असतो? होलसेलर. नेक्स्ट वन, फीचर्स ऑफ होलसेलर. फर्स्ट वन, अ होलसेलर परचेसेस गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर इन लार्ज क्वांटिटीज. जे आपण मिनिंगमध्येच बघितलेलं आहे. फीचर्स म्हणजेच काय? कॅरेक्टरिस्टिक्स. मग होलसेलरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? फीचर्स काय आहे? तर फर्स्ट वन, ही परचेसेस गुड्स इन बल्क और लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द प्रोड्युसर और मॅन्युफॅक्चरर. सेकंड वन, होलसेलर हॅज टू टेक रिस्क इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. रिस्क म्हणजे कोणतं? त्याचा लॉस पण होऊ शकतो, कारण चेंज इन फॅशन, तो स्टॉक केला आहे त्याने आणि अचानक फॅशनमध्ये चेंज झालं आहे, डिमांडमध्ये चेंज झालं आहे. सो त्याला रिस्क पण फेस करावी लागते. थर्ड वन, अ होलसेलर डील्स विथ वन और फ्यू टाईप्स ऑफ गुड्स. जसं रिटेलर, आता आपण एखाद्या मार्केटमध्ये शॉप्स बघतो, किराणा शॉप आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स असतात. रिटेलर जे शॉप असतात, ग्रोसरी शॉप्स असतात, त्यांच्याकडे सगळ्या टाईपचे गुड असतात. पण होलसेलरकडे कोणत्या टाईपचे गुड्स असतात? फक्त वन और फ्यू, कमीत कमी गुड्स असतात. फॉर एक्झाम्पल ऑइल आहे, फूड ऑइल आहे, किंवा सोप आहे, किंवा आणखीन कोणत्या टाईपचे असतील होलसेलर, मग त्यांच्याकडे कोणत्या टाईपचे गुड असणार? 2 or 3 or फ्यू आयटम्स त्याच्यामध्ये ते डील करतात. नेक्स्ट वन, अ लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड इन धिस बिझनेस. त्यांना भरपूर अमाऊंट लागते, कारण ते कसे परचेस करतात? बल्क क्वांटिटीजमध्ये, लार्ज क्वांटिटीजमध्ये. सो दे रिक्वायर्ड
large amount of capital to be invested in the business. Next one, a wholesaler maintains करतो होलसेलर रिटेलरला. जेव्हा पण रिटेलर डिमांड करणार आहे, आता रिटेलर कसा डिमांड करेल, जेव्हा कन्झ्युमर्स त्यांना डिमांड करणार. सो रिटेलर जेव्हा डिमांड करेल होलसेलरला तेव्हाच तो सप्लाय करणार आहे आणि प्रोड्युसरकडून तो जास्त क्वांटिटीज परचेस करणार आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, सप्लाय अँड डिमांड फॅक्टर्स बॅलन्स होणार आहेत. म्हणजे इथे प्राईस स्टॅबिलिटी होणार आहे. नेक्स्ट, द मॅन्युफॅक्चरर्स कॅन गेट डायरेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट थ्रू होलसेलर्स. आता मॅन्युफॅक्चरर्सशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणाचा असतो, होलसेलरचा. आणि होलसेलर काय करतो, सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो रिटेलर्सकडून. रिटेलर कोणाकडनं कलेक्ट करतो, कन्झ्युमर्सकडून. मग होलसेलर जेव्हा इन्फॉर्मेशन ती कलेक्ट करतो कन्झ्युमर्सची रिलेटेड, ती कोणाला प्रोव्हाइड करतो, प्रोड्युसर्सला. सो होलसेलर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिलेटिंग with consumers, markets to producer. Next one, a wholesaler sells the goods to the retailers as per their requirement. जशी रिक्वायरमेंट असेल रिटेलरची तसंच तो काय करतो, सेल करणारे गुड्स. जास्त क्वांटिटीज रिटेलर परचेस करत नाहीत. मग ते काय करतात, सगळ्या गुड्सचे टाईप्सचे मध्ये डील करणार आहेत. सगळ्या टाईपचे गुड्स असतात त्यांच्याकडे. सोप्स असतात, ग्रोसरी, फूड ग्रेन, फूड ऑइल एक्सेट्रा. सगळ्या टाईपचे गुड्स रिटेलरकडे असतात. म्हणून ते काय करतात, स्मॉल क्वांटिटीजमध्ये परचेस करतात. कोणाकडून, होलसेलरकडून. नेक्स्ट, अ होलसेलर परफॉर्म्स द मार्केटिंग फंक्शन्स लाईक असेंबलिंग, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ॲडव्हर्टायझिंग अँड फायनान्सिंग. या टाईपचे फंक्शन्स कोण प्रोव्हाइड करतं, होलसेलर प्रोव्हाइड करतं. सो टुडे वी स्टडीड services provided by wholesalers to manufacturers to retailers. Till then, thank you.